गणपती बाप्पा मोरया. मैत्रिणींनो, आज आहे अंगारकी चतुर्थी. नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे. हिचं महत्त्व हे पुराणात खूप सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, महत्त्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. अंगारकी चतुर्थी हीच रिलेटेड आहे, म्हणजे संबंधित आहे मंगळ ग्रहाशी. मंगळ ग्रहालाच अंगारक असं नाव आहे. तर मैत्रिणींनो, एकदा अंगारक म्हणजेच मंगळ ग्रहाने कठीण अशी तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न केलं आणि गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की तुझ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येईल त्यालाच तुझ्या नावाने ओळखले जाईल, म्हणजेच अंगारकी चतुर्थी असं ओळखलं जाईल. आणि मैत्रिणींनो, अंगारकी चतुर्थी हिचं महत्त्व असं आहे की 12 महिन्यात संकष्टी चतुर्थी केल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेच पुण्य फक्त एक अंगारकी किंवा मंगळी चतुर्थी केल्यानंतर मिळतं. आणि जर मैत्रिणींनो तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ ग्रहाचं दोष असेल तर त्याचं देखील निवारण होतं. तसेच कर्जातून मुक्त होण्यासाठी देखील अंगारकी चतुर्थी म्हणजेच मंगळी चतुर्थी ही नक्की करावी. ह्याचं महत्त्व पुराणामध्ये खूप सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, नक्की गणपती बाप्पाची आराधना करा, अंगारकी चतुर्थी करा. संध्याकाळी गणपती बाप्पाचं आवडता पदार्थ म्हणजेच मोदक नक्की बनवा आणि गणपती बाप्पांना तुम्ही देखील प्रसन्न करा. आणि तुमच्या पत्रिकेत जर मंगळ दोष असेल तर तो नक्कीच दूर होईल. तर मैत्रिणींनो, अंगारकी चतुर्थीचं महत्त्व सगळ्यांना पटवून देण्यासाठी किंवा सगळ्यांना माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया आणि सुंदर अशा हेल्दी रेसिपी ह्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तर मग नक्कीच भेटूया दुसऱ्या हेल्दी रेसिपी सोबत आणि त्याचबरोबर एखादी पुराणातली सुंदर अशा कथा घेऊन आपण भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तर विसरू नका लिहायला गणपती बाप्पा मोरया.